मी नाही त्यातली असं म्हणणारी मालकाची मुलगी. तिने एक दिवस मला बंगल्यावर बोलवून आतली कडी लावली आणि मग सलग 5 तास असं काही झालं की मालकाची मुलगी पूर्णपणे तर माझीच झाली होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझे नाव यश. मी आणि माझ्या गावातील मित्र कामासाठी शहरात आलो. गावाकडे आमची एक टोळी असायची, 5-6 जणांची. आम्ही तर काही काम वगैरे करत नसे. दिवसभर टावळक्या करायच्या आणि घरी जाऊन 2 टाईम जेवायचं. आमच्या घरचे तर आम्हाला पुरते वैतागून गेले होते. ते म्हणायचे, अरे काहीतरी काम करा. असं किती दिवस राहणार घरच्यांच्या जीवावर. गावाकडे तर आम्हाला शेतात उन्हात काम करायचे म्हटले की खूपच जीवावर यायचे. आम्हाला तर एकदम सावलीमध्ये आणि निवांत असे काम पाहिजे होते. पण गावात असे काम भेटणे तर मुश्किल होते. आम्ही सर्वजण एकत्र येऊन विचार केला की शहरात जाऊ, तिथे तर खूप चांगलं काम भेटेल. एकदम शांत आणि उन्हात पण जायची गरज नाही. आम्ही 4-5 जण निघालो आणि शहरात आलो. अगोदर आमच्या गावातील काही मुले शहरात कामाला गेली होती. ते जिथे कामाला होते तिथल्या मालकाकडे ते आम्हाला घेऊन गेले. त्या मालकांचा तर भरपूर मोठा व्यवसाय होता. त्यांचे हॉटेल पण होते. त्यांना हॉटेलमध्ये कामासाठी मुलं लागत होती. मग तिथे आम्हाला काम लागलं. खूप मोठं हॉटेल होतं. तिथे तर फक्त मोठे मोठे लोक यायचे. हॉटेल मालकाला तर मुलगा नव्हता. त्यांना 2 मुली होत्या. एक मुलगी तर विदेशात शिकायला होती आणि एक मुलगी इथेच त्यांचा व्यवसाय वगैरे बघत. मालकाची मुलगी जेव्हा पहिल्यांदा हॉटेलवर आली, तिला बघून मी तर तिला बघतच राहिलो. ती तर खूपच गोरी पण होती. माझी नजर तर तिच्यावरून हटेना. माझे लक्ष तर कामात कमी आणि तिच्याकडेच जास्त होते. तिचे नाव रितू होते. मी जिथे कामाला होतो तिथे ती दिवसात 3-4 वेळेस यायची. ती जेव्हा पण यायची तर मी सर्व काम सोडून एका कोपऱ्यात उभे राहून तिला बघत राहत होतो. असे खूप दिवस चालले. पण एक दिवस तिने मला बघितले आणि मला आवाज दिला. मी तर न भिता बिनधास्तपणे तिच्याकडे गेलो. रितू मला म्हणाली, तू कामाला आहेस ना इथे? मी म्हणालो, हो कामाला आहे. 1 महिना झाला मला. ती म्हणाली, मी तुला केव्हापासून बघते. तू तिथे एका कोपऱ्यात का उभा आहे आणि सारखा इकडे बघत आहेस? मी आजूबाजूला बघितले, कोणी नव्हते. मी हळू आवाजात तिला म्हणालो, मी तुझ्याकडेच बघत होतो. कारण तू दिसतच खूप छान आहे. मग मी बघणारच ना. रितू हसली आणि म्हणाली, तू तर मला लहान दिसतोय, पण खूप डेअरिंग आहे तुझ्यात. असं बघत नको जाऊ. आता जा आणि काम कर. मी तर तेव्हा कामाला लागलो. पण माझं जे नेहमीच आहे ते तर सुरूच होतं. ती जेव्हा यायची मी तर सर्व काम सोडून तिलाच बघायचो. मला तर तिने 2-3 वेळेस परत बोलावले. पण मी एकदा तर बेधडकपणे तिला सांगितले की मला तू आवडायला लागली आहे. पण तिने तर काही मनावर घेतलं नाही. तिला वाटलं की मी तिची मस्करी करतो. पण जेव्हा मी तिला एकदम सिरियसपणे बघायचो आणि तिला तर मी एकदा म्हटले की मला प्रेम झाले, तेव्हा तर तिने मला बोलावले आणि रागात म्हणाली, हे बघ, मला असं काही आवडत नाही आणि हे आवडणं आणि प्रेम वगैरे
मी त्यातली नाहीच. त्यामुळे तू हे डोक्यातून काढून टाक आणि काम कर, नाहीतर तुला कामावरून काढून टाकेन. मला तर ती म्हटली की परत असं केलंस तर कामावरून काढून टाकेन. पण मी तर काही घाबरलो नाही आणि आता मी तिला फक्त बघत नव्हतो, तर तिला थोडे इशारे पण करत होतो. हळूहळू आता तिला पण ते माझं बघणं आणि इशारे करणं जणू चांगलं वाटू लागलं. ती पण आता मला बघायची आणि मला काही बोलायची पण नाही. ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, तू उद्या सकाळी हॉटेलवर न येता आमच्या बंगल्यावर ये, तिथे थोडं काम आहे दुपारपर्यंत. मी दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या बंगल्यावर गेलो. बाहेर तर गाडी उभी होती. मालक आणि बाकी फॅमिलीमधले लोक त्या गाडीमध्ये बसून कुठेतरी बाहेर गेले. मी बंगल्यावर आलो तेव्हा तिथे तर कोणी नव्हते, फक्त ऋतू होती. मी तर ओळखले सर्व. आज तर बाकी सर्व बाहेर गेले होते, त्यामुळे मला ऋतूने बंगल्यावर बोलवले होते. ती अगोदर मला म्हणायची की मला असं काही आवडत नाही, मी नाही त्यातली वगैरे म्हणणारी. आज तर मला एकट्याला बंगल्यावर बोलवले आणि मग मला बोलवून तिने आतमधून कडी लावली आणि मला म्हणाली, तुला मी आवडते ना आणि तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? बर ठीक आहे, चल आता. नंतर तर मी 5 तास तिथे होतो. मालकाची मुलगी आणि मी तर तिथे सलग 5 तास. घरी अजून पण कोणी आले नव्हते. त्यामुळे त्यानंतर तर ऋतू पण माझ्या प्रेमात पडली. ती तर माझीच झाली होती. त्यानंतर तर मला हॉटेलमध्ये काउंटरवर कामाला ठेवले होते. माझा तर फायदाच फायदा होत होता. मी तर खुशीमध्ये दिवस काढत होतो. पण माझी खुशी जास्त दिवस राहिली नाही. नंतर 1 वर्षात ऋतूचे लग्न झाले आणि ती तर विदेशात गेली राहायला. नंतर मी पण तिथले काम सोडले आणि गावाकडे आलो. मला तर अजून पण ते दिवस खूप आठवतात. मला परत आता तिथे जावं वाटतं. पण तिथे आता ऋतू नव्हती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.